जगावं कसं छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं आणि मरावं कसं धर्मवीर संभाजी महाराजांकडून शिकावं. ऐका, संभाजीराजांचा प्रसंग सांगतो. अंगावरती शहारे उभा राहतील, रोमांच उभा राहतील. हा प्रसंग ऐकल्यानंतर बरं काही अंगावर काटा येईल तुमच्या. ऐका, छत्रपती संभाजी महाराजांना साखरडण्याने असं बांधलं होतं वजस्तंभाला. समोर औरंगजेब उभा होता. औरंगजेब बोलता झाला, संभाजी कहा रखा है खजिना, कौन कौन सरदार जे तुम्हारे साथ, चल बोल संभाजी. जबान काट लूंगा, आंखें नोच लूंगा, गर्दन काट लूंगा, संभा बोल, चल बोल. संभाजीराजांना साखरडण्याने बांधलाय, मुठ्या वळलेल्या आहेत, लाल बुंद चेहरा केला, नजर होती ताट, पाठीचा कणा होता ताट. अरे झुकले नाहीत, अरे वाकले नाहीत का? तुमच्या आमच्या करता, या स्वराज्या करता. शेतकरी असा दऱ्या डोंगरामध्ये लपून बसला होता. कसं होणार माझ्या स्वराज्याचं, कसं होणार माझ्या रयतेचं. भर दिवसा माय माऊलीच्या आबरूमध्ये हात घातल्या जात होती. कसं होणार माझ्या या माय माऊलींचं, ताईंचं, आईंचं कसं होणार. म्हणून धर्मावरती निष्ठा ढळून दिली नाही. ऐका ग्रामस्थ मंडळी, शंभूराजांना साखरडण्याने असं मानलंय, मुठ्या वळलेल्यात, लालबुंद चेहरा केला, नजर होती ताट, पाठीचा कणा होता ताट. अरे झुकले नाहीत, अरे वाकले नाहीत का? या स्वराज्या करता, या रयते करता, या गोरगरीब जनते करता. हापसे पळत आले, संभाजीराजांना शिक्षा सुनावली, लालबुंद तप्त सळ्या केले आणि संभाजीराजांच्या डोळ्याच्या समोर नेले. संभा आखरी बार पूछ रहे हो संभा, चल बोल संभा, गर्दन काट लूंगा, जबान खींच लूंगा, आंखें नोच लूंगा, संभा चल बोल. अरे करोडला पुरंदरचा छावा महाराष्ट्राच्या मातीमध्ये. संभाजीराजे बोलतात की औरंगजेब, आमच्या मराठ्यांच्या नादाला लागू नकोस, आमच्या वाटेवर जाऊ नकोस. एक संभाजी मर सकता है, लेकिन एक संभाजी बेईमान नहीं हो सकता. हे राजांचं जीवन होतं, शंभूराजांचं. थोड्या वेळाने लालबंद तप्त सळाई संभाजीराजांच्या डोळ्याच्या समोर नेले. चल बोल संभाजी, असा वरती धोर निघत होता. लालबंद तप्त सळाई नेली. आई त्याला डोळ्यामध्ये घालायची होती. विचार करा, आपण शेतकरी माणसं आहोत. सहज शेतामध्ये जर गेलो तर पायात काटा टोचला तर किती वेदना होत्या. लालबुंद तप्तही सळई डोळ्यामध्ये घालायची होती. वेदनेचा कल्लोळ यातना सहन केला तुमच्या माझ्याकरता माझ्या शंभूराजाने. लालबुंद तप्त सळाई नेलेले आहे. आपसे समोर नेतात औरंगजेब बोलता झाला, संभा चल बोल, आंखें नोच लूंगा, जबान काट लूंगा, गर्दन काट लूंगा, चल बोल. पण नजर होती ताट, बाणेदारपणा होता, रुबाबदारपणा होता. लालबुंद तप्त सळाई संभाजी महाराजांच्या डोळ्याच्या समोर नेतात, चल बोल, आखरी बार पूछ रहे हो संभा बोल. पण बाणेदारपणा, रुबाबदारपणा, लालबुंद तप्त सळाई संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये सपकन दिशेने घालतात आणि सपकन दिशेने बाहेर ओढतात. छिद्र पडले, गोट्या बाहेर आल्या, लालबुंद झाले शंभूराजे. इथून 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 पायाच्या नखापर्यंत रक्त माखलं होतं. सेंदूर भासलेल्या मारुती सारखे दिसत होते संभाजी महाराज. कुणा करता? तुमच्या माझ्या करता, या रयते करता, या स्वराज्या करता. अरे करोडला पुरंदरचा छावा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये. शिवपुत्र संभाजीराजे बोलते झाले, औरंगजेब आमच्या मराठ्यांच्या नादाला लागू नकोस, आमच्या वाटेवर जाऊ नकोस. आम्ही तुझ्या वाटेला येऊन तुझी वाट लावल्याशिवाय राहणार नाही. हा इतिहास आम्हा मराठ्यांचा आहे. करोडला सह्याद्रीचा छावा महाराष्ट्राच्या मातीमध्ये. त्यांनी काय केलं माहितीये का? पक्कड असते ना घरामध्ये, पक्कड, ती पक्कड घेतली आणि संभाजी महाराजांच्या तोंडाच्या समोर नेली. त्याला संभाजी महाराजांची जीभ काढून खाली फेकायची होती. किती ह्यातना सहन केल्या हो त्यांनी तुमच्या माझ्याकरता, या स्वराज्याकरता. आई, त्यांनी जर असा त्रास सहन केला नसता तर तुमच्या कपाळाला कुंकू राहिलं नसतं. अंगणाच्या समोर तुळजापूर मंदिरावरती कलश राहिले नसते. काशी की कला हो जाती, मथुरा में मस्जिद बनती. अगर छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी राजा न होते तो सबकी सुन्नत हो जाती. हे राजांचं जीवन आहे. लालबुंद तप्त सळाई डोळ्यामध्ये घातले, डोळे बाहेर काढले, शिक्षा सुनावली 2 नंबरची. पक्कड आणले, शंभूराजाच्या तोंडाच्या समोर नेली. त्याला जीभ ओढायची होती. पण संभाजी महाराज तोंडच उघडत नव्हते. उघडतील कसे? शिवाचा जबडा होता. शिवाच्या जबड्यात घालून हात मोजतील दात, हे सांगणारे अवकाश शंभूराजे होते. त्यांनी काय केलं? एका मुसलमान एकाने त्या हापसेने शंभूराजाचं नाक दाबलं.
वरून हातोड्याने मार केला, श्वास गुज मारला, शंभूराजाने तोंड वडलं, उघडलं, बरोबर पक्कड तोंडामध्ये घातले, सापकन दिसणे, शंभूराजाची जीभ ओढून खाली फेकली. हो, फडफडत फडफडत जीभ खाली पडलेली आहे. जीभ सुद्धा पोरक होण्याकरता तयार नव्हती. किती यातना सहन केल्या हो. कोणी यावं बोटे कट करावे, कोणी यावं गुडघ्याच्या वाट्या काढाव्या, अंगाचे लक्तरे लक्तरे करावे, कुत्र्यासारखे बोचके तोडले हो माझ्या शंभूराजाचे. किती यातना सहन केला शंभूराजाने. फक्त फक्त तुमच्या आणि माझ्याकरता धर्मचित्तामध्ये साठवला होता. म्हणून धर्मचित्तामध्ये साठवा, संस्कृती जोपासवा आणि राजांचे जीवन डोळ्याच्या समोर ठेवा. तरुण मित्रमंडळी, सर्व छत्रपती शासन तरुण मित्रमंडळींना माझी विनंती आहे, राजांचं जीवन डोळ्याच्या समोर ठेवा. असा तुमचा कार्यक्रम उत्तर वाढत राहो. आपल्या गावचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव, आपल्या जिल्ह्याचं नाव, आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठं व्हावं आणि तुमचा कार्यक्रम असाच उत्तुंग शिखरावरती जावो, हीच भगवान विश्वकर्माकडे हात जोडून प्रार्थना करतो आणि झालेली कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी समर्पित करतो.